रस्त्यात मोठ्या मोठ्या शेतांच्या बाजूने जात असताना मला हे एक विमान दिसलं आणि हे इथे शेतामध्ये फवारणी करण्यासाठी वापरत आहेत. भारी ना. सो जेवणासाठी आम्ही सबवे घेण्याचा विचार करतोय. सो थांबून टाइम वेस्ट करण्यापेक्षा टू गो करू शकतो. ओ इकडे पिझ्झा हट पण आहे, टाको बेल पण आहे. सो व्हेज ऑप्शन्स आहेत काही. दिस इज माय फूड बॅग, ज्याच्यामध्ये बनाना आहे, हे कॅरेट्स आहेत, बेबी कॅरेट्स, आणि कपकेक आहेत, अजून स्ट्रॉबेरी आहे, योगर्ट आहे, आणि देन हे पराठे आहेत. क्या क्या डाला है जी इसमें? जी इसमें है आलू पैटी. आलू पैटी. वो जी इसमें है ये गोभी. ओनियन सॉस. सॉस कौन से है? और ये ब्रेड कौन सा है? ये ब्रेड है इटालियन हर्बन चीज. ओह क्रेजी. इटालियन हुंदा. फायनली आफ्टर 5-6 आवर्स आपण पोहोचलो आहेत आणि दिस इज आवर रूम. इकडे वॉशरूम आहे आणि इकडे आय गेस कबर्ड सिच्युएशन, आयर्न, एक छोटंसं लॉकर, and then a nice full-size mirror, bed, TV, fridge, microwave, desk, छोटा mirror, decent. And that was it. हॅलो मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? सो वेलकम टू माय न्यू ट्रॅव्हल व्लॉग. गेस करा आपण कुठे आहेत. वी आर इन लॉस एंजलिस. हा माझा बर्थडे वीक आहे आणि तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही LA मध्ये आलो आहोत. सो आत्ता इंट्रोमध्ये मी जास्त बोलले नाही कारण आम्ही थोडं घाईत होतो निघण्याच्या. तर LA, लॉस एंजलिस. At the light, turn left onto Whitsett Avenue. सो LA म्हणजेच लॉस एंजलिस एक फिल्म सिटी, हॉलिवूडच्या नावाने ओळखली जाते. इथे भरपूर गोष्टी आहेत. हॉलिवूड आहे, युनिव्हर्सल स्टुडिओज आहेत, बेवर्ली हिल्स आहे आणि खूप 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 गोष्टी आहेत. तर आम्ही इथे माझा बर्थडे वीक सेलिब्रेट करण्यासाठी आलो आहे. आम्ही इथे ऑलमोस्ट 3 दिवस आहेत. तर 3 दिवसात आमचं जेवढं फिरून होणार आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. इट्स गोना बी सो मच फन, दॅट फॉर शुअर. तर आता आम्ही निघालो आहेत हॉलिवूड बघण्यासाठी. सो हॉलिवूडचे जे फेमस लोक आहेत, स्टार्स आहेत, तर त्यांच्या प्रत्येकाच्या नावाचा एक स्टार एका पाथवरती त्यांनी लावला आहे आणि ती एक स्ट्रीट तयार झाली आहे. तर ती स्ट्रीट बघायला आम्ही जाणार आहेत आणि बघणार आहेत त्यातले कुठले कुठले आपल्या ओळखीचे आहेत आणि तिथे फोटोज काढणार आहेत. तिथे अजूनही काही गोष्टी असतील तर आपण त्याही बघू. आणि मग हॉलिवूड, जे ते डोंगरावरती लिहिलेलं जे नाव आहे, जे मला खूप दिवसांचं, खूप वर्षांचं बघायचं आहे, ते आपण बघूया. आणि मग एक ऑब्झर्वेटरी आहे, तिकडे जाऊया. दॅट्स द प्लॅन फॉर नाऊ. Let's go. Sunshine, sunshine.
Isn't it beautiful? It's got my head all up in the clouds. I think I found it now. Yeah. Everything I want might be a miracle. I know I'm never coming down. I don't gotta worry about a single thing. I can feel the light coming down on me. Sunshine on my face. I got sunshine on my face. I don't gotta care. सो ह्या बिल्डिंगवरती आम्ही वरती आलेलो फिरायला आणि इथून आम्हाला काय दिसलंय हॉलिवूड. सो असा होता स्टार वॉक. कसं वाटलं तुला? मस्त. खूप टुरिस्टी थिंग झाली आहे ती, त्यामुळे तिथे असे खूप सारे गर्दी खूप आहे. गर्दी, शॉप्स खूप सारे आणि बरंच काय काय चाललं होतं तिथे. तर आम्ही तिथे जास्त वेळ नाही टाइमपास केला. बघितले आम्ही, आम्हाला 1-2 माहिती होते ज्यांचे बघायचे आहेत, तर त्या स्पॉटवरती जाऊन आम्ही फोटोज वगैरे काढले. तिथे चायना थिएटर काहीतरी दिसलं आम्हाला. इट वॉज अ गुड थिंग. अँड द नेक्स्ट थिंग इज हॉलिवूड. यो. आता मला त्या हॉलिवूडचं साईन थोडं जवळून बघायचंय. Sunshine on my face. I got sunshine on my face. Yeah. I got sunshine. I got किती सुंदर सुंदर घरे आहेत ना इथे. I gotta let you know. It's so incredible. I'm finally letting go. Up, up and away, yeah, we go. I found my flow right on time. And now I know what it feels like to shine. सो हा आहे हॉलिवूडचा डोंगर, ज्याची मी खूप वाट बघितली. खूप चिल वाईब्स आहेत इथे. सगळेजण फोटो काढतायत आणि एक काहीतरी फ्रूटचा स्टॉल आहे. खाली एक छोटंसं गार्डन आहे जिथे तुम्ही बसू शकता. सो आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे ग्रिफिथ ऑब्झर्वेटरी. सो त्याच्या आतमध्ये पण बघायला बऱ्याच गोष्टी आहेत आणि तिथून पूर्ण LA चा एक ओव्हरव्ह्यू पण बघायला मिळतो. सो आम्ही आता तिकडे जाणार आहेत. मे बी आम्ही सनसेट तिथे बघू आणि मग थोड्या नाईट लाईट्स पण बघू. अँड देन विल सी की आपल्याकडे किती वेळ बाकी आहे आणि मग आपण त्यानुसार पुढचं प्लॅन करू. काय असं हेवी डे नाही आहे आजचा आपला, कारण आज आपण